वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जांगोना येथील जिल्हा परिषद शाळेने नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत ग्रामीण भागातील शिक्षणाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली। छोट्याशा गावातील तब्बल 9 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होत गावाचा नावलौकिक वाढवलाय। शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांची मेहनत आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले। आता मला एक सांगा, कंचे भागुपयोग म्हणजे काय? सोडवलं पाहिजे, कंस सोडवला पाहिजे। काय सोडवलं? नंतर बे आणि व। चला आता हुशार तुम्ही सगळे। नंतर बे म्हणजे काय रे सांगा बरं? बेरीज। कोणती क्रिया करायची आपल्याला? बेरीजची क्रिया करायची आहे, बेरीज। व म्हणजे काय? वजाबाकी। व म्हणजे काय? वजाबाकी। जर आपण या सूत्राचा उपयोग केला, व्हेरी गुड, शाबाश। पण मला कळालं नाही, आता कोण वाचेल? अभिनव उभा वर। अभिनव। 6 + 6 / 6 + 6। व्हेरी गुड। चला आता मला सांगा बरं, काय होईल बघा आपलं गणित? आपलं गणित इथे काय व्हायला पाहिजे? अभिनंदन। दिगंत भाऊ नमस्कार। अरे नाही नाही, ओके ओके विनोद। हॅलो, अरे तुम्ही 2 मिनिटांसाठी बोलायसाठी बनवलं। अभिनंदन। अबे नाही नाही, पेढा देवर सरले पूर्ण चारा विद्यार्थ्यांना ह्या। नमस्कार, मी गणेश सुभाष नवगरे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोना। नुकत्याच लागलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालामध्ये आमच्या शाळेचे 9 विद्यार्थी हे जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे वर्धेसाठी पात्र झालेले आहेत। माझं या यशाबद्दल हे म्हणायचं आहे की आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासामध्ये कुठेही कमी नाही हे आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यांनी वर्षभर जे काही प्रयत्न केले, वर्षभर त्यांनी सराव केला, कठीण असा परिश्रम केला, सुट्टीचा दिवस असो, सणाचा दिवस असो, कुठलाही दिवस असो, ते शाळेत यायचे आणि शाळेत येऊन त्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली। मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पूर्ण केली आणि हे आज त्या यशात त्यांचंच एक फलित आहे की आज आमचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भरघोस अशी यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत। एकूणच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। ग्रामीण मुलांमध्ये प्रतिभा भरपूर असते, फक्त त्यांना गरज असते एक संधीची, योग्य मार्गदर्शनाची। जर त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते मुलं कॉन्व्हेंटपेक्षाही मोठं यश संपादन करू शकतात, हे आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाने दिसत आहे। मी पालकांना यावेळेस एकच आवाहन करेल की शाळेतील शिक्षक जे तुमच्या पाल्यांसाठी जी काही काळजी करतात, जो अभ्यास देतात, तो अभ्यास तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपला मुलगा घरी अभ्यास करतो काय, तो घरी आल्यानंतर काय करतो, याबाबत थोडी जर आपण दक्षता बाळगली तर आपले विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करतील। जर तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला काही आढळत असेल, काही चुकत असेल, तर त्यासाठी आपण शिक्षकांशी संपर्क केला पाहिजे। म्हणून मी पालकांना असं आवाहन करेल की तुमच्या मुलांचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या तुम्ही थोडे संपर्कात राहा आणि विचारांचं आदानप्रदान करा। शिक्षकांना मी एवढं सांगू इच्छितो की जर एखाद्या शिक्षकाने मनापासून असं ठरवलं की माझा विद्यार्थी हा म्हणजे प्रथम क्रमांक आला पाहिजे किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जर तो चमकला पाहिजे किंवा त्यांनी जीवनामध्ये जर यश संपादन केलं पाहिजे, जर एखाद्या शिक्षकाला मनापासून जर असं वाटलं तर बाकीचे जे काही अडथळे आहे हे क्षणिक आहे आणि क्षणभंगूर असे अडथळे असं मला वाटते। म्हणून कुठल्याही शिक्षकांनी मनापासून कार्य करावं। मनापासून जर तुम्ही कार्य केलं तर तुमचा विद्यार्थी कधी कुठेही मागे पडणार नाही।